नमस्कार मैत्रिणींनो, मीनाक्षीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बटाटा पराठा। त्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेले आहे। त्यानंतर त्यात मी बटाटे टाकून शिजवून घेणार आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण उघडून बघू, आपले बटाटे शिजलेले आहेत। आपण आता त्याची साल काढून रेडी करून घ्यायची आहे। बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी मी इथे एका कढईत तेल टाकून घेतले आहे। त्यानंतर त्यात जिरे, राई आणि बडीशोप टाकून घेतलेली आहे। त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण घालून करून घेतलेला आहे, तो सुद्धा मी त्यात टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्यात हळद आणि कुचकरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यात बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता मी इथे गव्हाचे पीठ आधीच मळून ठेवलेले आहे पराठा बनवण्यासाठी। चला तर मग सुरुवात करूया पराठा बनवायला। सर्वात आधी मी एक छोटीशी पोळी लाटून घेणार आहे आणि त्यात बटाट्याच्या भाजीचं सारण मी भरून घेणार आहे। आता मी आणखीन एक पोळी बनवून ठेवली होती, ती आपण त्या सारणावरून टाकायची आहे आणि लाटून घ्यायचा आहे पराठा। पराठा दोन्ही साइडने तेल टाकून चांगला शेकून घ्यायचा आहे। तयार आहे आपला बटाटा पराठा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।